रत्नागिरी आणि जगभरातील बातम्यांचे सुपरफास्ट अपडेट मिळवण्यासाठी रत्नागिरी खबरदारच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मना आजच लाईक, सबस्क्राइब आणि फॉलो करा। बघा, एक लक्षात घ्या, तो त्यांच्या दोघांच्या पक्षाच्या संबंध विषय आहे। कोणी कोणाबरोबर युती करावी, कोणी कोणाबरोबर जावं, हे शेवटी त्या पक्षाचा विषय। आता त्यांना वाटतं की शिवसेना, उबाटा आणि मनसेना एकत्र यावी आणि काँग्रेसच्या ढोंगणावर लात मारावी, तो त्यांचा प्रश्न आहे। उद्धव ठाकरे हा भेभरोसाचा माणूस आहे, हे आम्ही पहिल्या दिवसापासून बोलतोय। उद्धव ठाकरेची पॉलिसीज आहे, वापरा आणि फेका। त्याला लोकसभेच्या वेळी त्यांना काँग्रेस पाहिजे होती, शरद पवार गटातले लोक पाहिजे होते, म्हणून तेव्हा त्यांनी त्यांचे खासदार निवडून आणले। आता मी ऐकलं मातोश्रीवर जे काँग्रेसचे नेते गेलेले, त्यांनी अक्षरशः त्या लोकांना हकलून लावलं असं माझ्या कानावर आलेलं आहे। कारण का बंटी पाटील यांना विरोधी पक्ष नेता विधान परिषदेचा बनवा असं प्रस्ताव गेलेला, तो माझ्या कानावर आलाय की उद्धव ठाकरेंनी धुडकावलाय। उद्धव ठाकरेंना अनिल परबाला बनवायचं आहे, म्हणून उद्धव ठाकरे सारखा माणूस काल काँग्रेसमध्ये बरोबर होता, आज मनसेने बरोबर जातोय। म्हणून काँग्रेस आणि शरद पवार गटातल्या जे काही महाविकास आघाडी सो कॉल्ड होती ना, त्याला आम्ही आता भावपूर्वक श्रद्धांजली द्यायची का, हे तरी आम्हाला सांगावं। आता शेवटी काँग्रेसचा मतदार हा मनसेनेला स्वीकारणार आहे का, हे उत्तर काँग्रेसवाल्यांनी दिलं पाहिजे। कारण का मनसेनेंना तर बोंगे बंद करून पाहिजे होते मशिदीवरचे। त्यांनी सांगितलेलं काय, मशिदी जाऊन तपासा, मदरसे तपासा असं बोलणारे मनसेनेचेच प्रमुख होते। ते काँग्रेसला चालेल का, तो काँग्रेसने उत्तर द्यावं। बघा, एक परत सांगतो, आमच्या ह्या शिवरायांच्या भूमी, जिथे आमच्या शिवरायांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली, आमच्या या हिंदू राष्ट्रामध्ये, आमचा देश एक हिंदू राष्ट्र आहे आणि या हिंदू राष्ट्रामध्ये कोण औरंग्या, टिप्या किंवा अशा कुठल्याही जिहादी लोकांचं अगर उदारीकरण करत असेल, मोठं करत, तर त्यांच्या ढोंगणावर लात मारून पाकिस्तानमध्ये पाठवण्याची सगळे औषधं आमच्याकडे आहेत। तुम्हाला हे सगळे लाड करायचे असेल, ही मस्ती करायची असेल ना, तर तुम्ही जावा पाकिस्तान, बांगलादेशमध्ये जावा, तिथे तुम्हाला मांडीवर बसवतील। पण आमच्या ह्या हिंदू राष्ट्रामध्ये तुम्हाला कुठल्याही औरंग्याचं उदारीकरण करायला जमणार नाही। मग धाराशिव असो, काही मुंबईचा पण भाग आहे जिथे पॅलेस्टाईनचे झेंडे फडकवले गेलेले आहेत। या सगळ्या हिरव्या सापांना पकडून ह्या लोकांना कसं ह्यालातून बिळातून बाहेर काढून ह्या लोकांना पळवायचे सगळे कार्यक्रम आमचे ठरलेले आहेत। टप्प्याटप्प्याने पाहाल। जो विषय केला मालवणीमध्ये असं झालं, त्या निमित्तानं परिसरामध्ये फिलिस्तानचा झेंडा फडकवला गेला आणि त्या संदर्भात तुमचं एक सध्या स्टेटमेंट सोशल मीडियावर व्हायरल होतं। ते नेमकं तसं काही विधान तुमच्याकडून झालं होतं का? काय झेंडा जे फडकवणारे आहेत त्यांना ह्या देशामध्ये राहण्याचा अधिकार नाहीच आहे। माझं स्टेटमेंट आहे, मी काय माझ्या एकदा तोंडातून शब्द निघाला म्हणजे आम्ही मागे घेणारे लोक नाही आहोत। म्हणून जे पॅलेस्टाईनचा झेंडा फडकवतात, जे जिहाद करतात, जे इथे जिहाद, ज्यांना इथे पाकिस्तान आणि इथे औरंग्याला मोठं करायचं आहे ना, त्या सगळी ही जी घाण आहे, हिरवी घाण जी आहे ना, त्यांना परत पाकिस्तानमध्ये पाठवण्याची सगळी तयारी आमच्याकडे आहे। हे सगळे लाड आहे ना, हे आमच्या हिंदू राष्ट्रामध्ये होणार नाहीत, हे काय पाकिस्तान आणि बांगलादेश नाही। आणि तुम्हाला पाहिजे ना, मालवणीमध्ये जाऊन हे स्टेटमेंट देऊन येईन मी, दिलं पण आहे अगोदर। आपल्या लोकशाहीमध्ये कोणी कशाला आव्हान द्यावं ह्याला सगळं स्वातंत्र्य आहे। त्याच्यामध्ये कोणाला अगर त्याच्या बाबतीमध्ये अगर काय प्रश्न असतील आणि ते कोर्टात गेले असतील तर ह्याच्यामध्ये काही चुकीचं नाही। राज्य सरकार म्हणून आपली भूमिका कोर्टाच्या आदेशाप्रमाणे आम्ही मांडू। राजापूरमध्ये गोवंश वाहतूक करणारी गाडी पकडली, तिथला जो एक तिसरा आरोपी होता तो स्वतःहून हजर झाला, त्याच्यावर 7 गुन्हे आहेत अशा प्रकारचे। अशा प्रकारे अवैध पद्धतीने गोवंश वाहतूक होत असेल तर आपण काय भूमिका घ्याल? म्हणून तर रत्नागिरीमध्ये जास्तीत जास्त लोकांनी भगवे मफलर वापरले पाहिजे। भगवे मफलर अगर वापरले ना, तर हे सगळ्या जिहाद्यांच्या आळा बसेल। रंगीरंगी वापरण्यापेक्षा ना भगवे मफलर वापरा प्रत्येकाने। पाहिजे असेल तर माझ्या गाडीत स्टॉक आहे मोठा। आमचं रक्त भगवा असल्यामुळे आम्हाला कुठून आणायची गरज नाही किंवा मागवायची गरज नाही। आमचं सरकार हे हिंदुत्ववादी विचाराचं सरकार आहे। आमच्या सरकारला हिंदू समाजाने निवडून आणलेलं आहे। मग त्याच्यामध्ये आमच्या छत्रपती शिवरायांनी जेव्हा स्वराज्य स्थापन केलं तेव्हा 18 पगड जातींना एकत्र घेऊन हिंदवी स्वराज स्थापन केलं। ती महाराजांची लढाई
ही इस्लाम आणि मुघलांच्या विरोधात होती, ती हिंदू विरुद्ध मुसलमान होती. आणि म्हणून आमचे देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री म्हणून हिंदुत्ववादी सरकार काम करत असताना अशा पद्धतीने हिंदूंना पहिलं भाषेच्या माध्यमातून त्यांचं विभाजन व्हावं असे प्रयत्न जिहाद्यांच्या माध्यमातून झाले. काही लोकांना सुपाऱ्या दिल्या गेल्या. आता भाषेमध्ये ते लोकांनी यश मिळवू नाही शकलं म्हणून जात आणलेली आहे. फक्त हिंदूंमध्ये जात नाही आहे, मुसलमान समाजामध्ये पण असंख्य जात आहेत. पण मागताना ते फक्त मुस्लिम आरक्षणच मागतात. त्यांच्याकडे पण तेवढ्याच जाती आहेत जेवढ्या आपल्या जाती आहेत. म्हणून हे हिंदूंना तोडण्याचे सगळे हे कटकारस्थान आहेत. पण आमचे आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब हे सक्षम आहेत, कडवट हिंदुत्ववादी आहेत. म्हणून त्यांच्या ह्या राज्यामध्ये कधीही कुठल्या हिंदूंना आपसात लढायला ते कधीही देणार नाहीत. हिंदू समाज म्हणून एकत्र ठेवण्याचं काम हे आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब निश्चित करतील आणि करतायत. MIDC प्रकल्प मंजूर झालाय. काही नेत्यांकडून सुरुवातीला विरोध झाला, आता परत त्यांच्याचकडून समर्थन होतंय. रिफायनरीच्या बाबतीत सुद्धा पहिलं समर्थन मग विरोध, आता तर रिफायनरी गेला तसं सरळ सांगतायत आणि त्या ठिकाणी पर्यावरणपूरक प्रकल्प आणणार असंही सांगतायत काही नेते. बघा, माझं एवढंच म्हणणं आहे, आमच्या कोकणामध्ये रोजगार आला पाहिजे, नोकऱ्या आल्या पाहिजे. आमच्या मुलं मुली कुठे मुंबई, पुणे, नाशिक अन्य राज्यांमध्ये नोकरी न करता आपल्या आईवडिलांकडे नातेवाईकांबरोबरच राहून आपल्या गावामध्येच राहून नोकऱ्या केल्या पाहिजे. हे आज मी प्रयत्न का करतोय, आम्ही जयगडला आम्ही का आलोय, जेणेकरून ज्या नोकऱ्या ह्या माध्यमातून उपलब्ध होतील, जे व्यवसाय उपलब्ध होतील, त्यामुळे आमच्या तरुणींना मुंबई, पुणे, नाशिक जाण्याची गरज भासणार नाही. म्हणून कुठल्याही रोजगार संदर्भात MIDC असो, बंदर खातो असो, कोणी प्रकल्प आणत असेल तर त्याला आता आपण कोकणवासी म्हणून समर्थनच करायला पाहिजे. जो 10 वर्ष आपण जे मागे गेलो ना, एकंदरीत उभाटाचा आणि एक ह्या लोकांच्या घाणेरड्या राजकारणामुळे प्रकल्प मागे जायचे, पहिले विरोध करायचा मग समर्थन करायचं, खोके आल्यावर लगेच समर्थन करायचं, हे जे काही प्रकार मातोश्रीच्या माध्यमातून वर्षानुवर्ष जे सुरू होतं ना, आता कोकणाच्या जनतेने नाकारलंय. आणि आम्हाला रोजगार निर्मित आणण्यासाठी, प्रकल्प आणण्यासाठी भारतीय जनता पक्षाने महायुतीला निवडून दिलेले आहे. म्हणून मला असं वाटतं की आता ते नकारात्मक सगळं वातावरण बंद केलं पाहिजे आणि रोजगार जिथे जिथे प्रमोट होईल, रोजगार त्या प्रकल्पांना आपण पाठिंबा दिला पाहिजे. पर्यावरणाला लक्षात ठेवून यांनी मानहानीचा दावा केलेला होता, तो न्यायालयाने अवैध ठरवून रद्द केला. अहो, आम्ही पहिल्या दिवसापासून बोलत होतो. आमच्या ज्या DG आहेत शुक्ला मॅडम, त्यांच्या विरुद्ध हे लोक कटकारस्थान करतायत. कारण का ह्यांच्या चोऱ्या माऱ्या त्या बाहेर आणण्याचा प्रयत्न करत होत्या. म्हणून महाविकास आघाडीच्या माध्यमातून त्यांना फार त्रास दिला जात होता. आता 2 घाशी पडले की नाही. नाना पटोलेजींनी किती वेळा तोंडावर पडावं, आता ह्याला गिनीज बुक ऑफ रेकॉर्डमध्ये टाकायला पाहिजे. कोणी काही बोललं तर नवी मुंबई आणि ठाण्यातली एकनाथ शिंदेची ताकद कमी होणार नाही समज म्हणते. नक्की. पण ते आता तुमचे रत्नागिरीचे पालकमंत्री येतील तर त्यांना का बोललं हे तुम्ही विचारा ना. तुमचं काम मी कशाला हलकं करू. मी तुम्हाला परत बोलतो, हिंदू समाजाला एकत्र ठेवण्यासाठी आमचे देवेंद्र फडणवीस साहेब सक्षम आहेत. OBC समाजाचं 1% आरक्षणाला हात न लावता. आता राणे समितीबद्दल मॅडम बोलले, राणे समितीमध्ये हेच तर लिहिलेलं ना, घटनेच्या 15(4) आणि 16(4) प्रमाणे आपण स्वतंत्र आरक्षण, मागासलेपणा सिद्ध करा आणि आरक्षण द्या. ह्यासाठी कुठलाही अन्य जातीचा आरक्षणाला हात न लावता मराठा समाजाला आरक्षण द्या असं राणे समितीने पहिलं उल्लेख केलं. मग नंतर आमच्या फडणवीस साहेबांच्या सरकारने ते आरक्षण टिकून दाखवलं. मग उद्धवजींचं सरकार 2.5 वर्ष उद्धव ठाकरेंनी घाण करून टाकली. मग 2.5 वर्ष परत आमचे महायुतीचं सरकार आलं, आम्ही परत टिकणारं 10% आरक्षण दिलं आणि आता परत देतोय. OBC समाजाचं 1% आरक्षण द्यायला देणार नाही. आम्ही ठणकावून सांगतो, काय चिंता होणार नाही. इथे हे देवेंद्र फडणवीस साहेबांचं सरकार आहे, हिंदुत्वाच्या विचाराचं सरकार आहे. इथे कोणाला चिंता करायची गरज नाही, कुठल्याच हिंदूला चिंता करायची गरज नाही. जनशक्तीचा बुलंद आवाज म्हणजेच रत्नागिरी खबरदार.